लातूरमध्ये मनसेच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे। महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे आणि आता जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता असतानाच मनसेच्या उमेदवारांना आघाडी घेतल्याचं एक चित्र। तर दत्तवाड गटात कोल्हापूरमध्ये दानोळीमध्ये स्वाभिमानीच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे। कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना आघाडी घेतली। कोल्हापूरमधल्या 4 गटांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आघाडी घेताना दिसतंय। कोल्हापूरमध्ये शिंदे सेनेने देखील खूप मोठा जोर लावलेला शिंदे सेनेचा देखील प्रभाव आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 67 जागा आहेत। तर दानोळीमध्ये स्वाभिमानीचा उमेदवार पुढे आहे, तर तिकडे पन्हाळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसचा उमेदवार हा आघाडीवर आहे। बघा कोल्हापूर जिल्ह्यातली आपण ही बातमी पाहतोय। तर शिरोळ आलासमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। कोल्हापुरातलंच चित्र। दत्तवाडमध्ये मात्र भाजपच्या उमेदवारांना दत्तवाड गटातून आघाडी घेतली। पन्हाळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली। कोल्हापुरातलं हे सध्याचं चित्र। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 5 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान झालेलं आहे आणि आता आपण निकाल बघतोय। सुरुवातीचे कल पाहतो। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। सुरुवातीला टपाली मतमोजणी झाली आणि त्यानंतर आता काही भागांमध्ये ईव्हीएम मधली मतमोजणी सुरू झालेली आहे। कोल्हापुरातलं आत्ताचं हे सध्याचं चित्र। स्वाभिमानीचा पहिला उमेदवार आघाडीवर आहे दानोळीतून। कोल्हापूरमधल्या गटांमधले हे जिल्हा परिषदेच्या गटांमधले एक कल हाती येत आहेत। दत्तवाड गटामध्ये भाजपच्या उमेदवारांना आघाडी घेतली आहे, तर दानोळीमध्ये स्वाभिमानीच्या उमेदवारांना आघाडी घेतली। पन्हाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे।